देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत। संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशानंतर संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत। जागा वाटपाच्या चर्चेपासून संदीप देशपांडे यांना दूर ठेवलं असा दावा संतोष धुरी यांनी केला होता। त्यानंतर आता संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत। संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। तर संतोष धुरी यांनी संदीप देशपांडे यांच्यावर अन्याय झाला, त्याचबरोबर संदीप देशपांडे यांना सगळ्या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं असा आरोपही केलेला होता। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर गेले आहेत। मनसेच्या संतोष धुरी यांनी अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय। राज ठाकरे यांनी मनसे हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सरेंडर केला असं म्हणत संतोष धुरींनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। जागा वाटपाच्या चर्चेपासून संदीप देशपांडे यांना दूर ठेवलं असा दावा सुद्धा संतोष धुरी यांनी केलाय। मनसे नेते संतोष धुरी यांनी अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपात प्रवेश केल्यानंतर धुरींनी थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात दिसायला आकडा 52 आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। मला सीट पाहिजेच हा मी कुठेही अट्टास धरला नाही, आणि मी जर अट्टास धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती, पण मी अट्टास कुठेही धरला नाही या गोष्टीचा। नक्की 10 मध्ये हरलेच आहे। जागा वाटपाच्या चर्चेमध्ये संदीप देशपांडेंना घेतलं नाही अशी खंतही संतोष धुरी यांनी बोलून दाखवली। आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही। त्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे। उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत, ते त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चर मध्ये। संतोष धुरी हे मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र जागा वाटपामध्ये हा वॉर्ड ठाकरेंच्या शिवसेनेला गेला। वॉर्ड क्रमांक 194 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे नाराज झालेल्या धुरींनी नितेश राणेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला।